रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, नमो सद्गुरु धावबा मोतीरामा, तुला प्रार्थितो कीर्तनी रामनाम. त्वरे धावणी बुद्धी दे कीर्तनी या, म्हणूनी नमी मी तुझ्या लीन पाया. तुझाची आसरा मला कीर्तनी या, तुझ्या वीणवाणू गुणा मोतीराया. उभा पाठीशी तूच शिष्याभिमानी, तुझ्याची कृपे बोलतो सत्य म्हणा. प्रभो ध्यास लावी मला रामनामी, पदेली नमोती तुला मी नमी. म्हणूनी धरी मी तुझ्या पादुकाला, नसे आसरान्यया सेवकाला. पुंडलीकवधर विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम श्री संत मोतीराम महाराज की. नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. नलगती सायास जावे वनांतरा, सुखे तो घरा नारायण. ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, मंत्र हा जपावा सर्व काळ. यावीण असता अणिक पै साधन, वाहातसे आन विठोबाची. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो धणी घेत असे. नलगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. आजच्या अभंगामध्ये श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय देहूचे सुप्रसिद्ध साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा हा नाम महात्म्य सांगणारा असा अभंग आहे. कशाचं महात्म्य सांगणारा आहे? नामाचं, भगवंताच्या नामाचं महात्म्य सांगणारा आजचा हा अभंग आहे. महाराजांनी प्रसंगानुसार वेगवेगळे अशा प्रकारचे अभंग लिहिलेले आहेत आणि सर्वच अभंग हे वेगवेगळ्या प्रसंगानुसार जनउद्धाराकरिता, जगाच्या कल्याणाकरता, जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे. आणि हे जनउद्धार करत असताना त्यांच्या मुखामधून हे अभंग अशा प्रकारचे बाहेर पडलेले आहेत. आणि या सगळ्या अभंगामधून काही अभंग भक्तिपर मानले जातात, काही अभंग अशा प्रकारचे अद्वैतपर आहेत, काही उपदेशपर आहेत आणि काही अभंग हे भगवंताच्या नामाचं महात्म्य सांगणारे म्हणजे नामपर अशा प्रकारचे अभंग आहेत. वेगवेगळे अशा प्रकारचे अभंग आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून आजचा अभंग कोणता आहे? नामपर अशा प्रकारचा हा आजचा अभंग आहे. नामपर अभंग आहे. अभंग विविध जरी विषयाचे असले तरी सर्व अभंगाचं तात्पर्य काय आहे? भगवत प्राप्ती. मग तो अभंग भक्तीपर असला काय, अद्वैतपर असला काय, उपदेशपर असला काय आणि नामपर असला काय, या सर्व अभंगाचं तात्पर्य काय आहे? भगवत प्राप्ती.
मग कोण्या ना कोण्या साधनाच्या द्वारा ही भगवत प्राप्ती अशा प्रकारची आपल्याला झाली पाहिजे. अशा प्रकारचे हे संत महात्म्याचे अभंग आपल्याला पाहायला मिळतात. आणि म्हणून सर्व अभंगाचं साध्य जर एकच आहे, मग उपदेश भिन्नता कशी? उपदेश भिन्नता आपल्याला पाहायला मिळते. काही उपदेश साधकाकरता केलेले आहेत, काही उपदेश ज्ञानाकरता केलेले आहेत, काही उपदेश संसारिकाकरता केलेले आहेत. वेगवेगळे आपल्याला प्रश्न या ठिकाणी अधिकार भेदानं आपल्याला पाहायला मिळतात. अधिकार भेदात. आणि म्हणून या जगामध्ये 4 प्रकारचे लोक आपल्याला पाहायला मिळतात, किंवा 3 गुणाचे लोक आपल्याला या जगामध्ये पाहायला मिळतात. सात्विक, राजस आणि तामस. आणि प्रत्येक साधकाचा अधिकार भिन्न भिन्न असतो. याच्यामध्ये बारकाईनं जर आपण पाहिलं, काही साधक कर्माचे अधिकारी असतात, काही साधक उपासनेचे अधिकारी असतात, आणि काही साधक ज्ञानाचे अधिकारी असतात. म्हणून तुकोबाराय सर्व वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळा उपदेश करतात. अधिकार तैसा करू उपदेश. जसा जसा ज्या माणसाचा अधिकार आहे तसा तसा उपदेश संत महात्मे करीत असतात. साहे ओझे त्यास तेची देऊ. ज्या माणसाला जेवढं ओझं उचलतंय तेवढंच त्याच्या डोसक्यावर द्यावं. लहान पोरग आहे, पाण्याचं टँकर आलेलं आहे, दुष्काळ पडला, पहिलं येत होते आता येईना आले. हे टँकरनं झुंबड उडायची, पैप टाकायचे, त्याच्यात वरी माणसं चढायचे, मारामारी, डोसकं फोडायचे. ते बारके बारके लेकरं मग घागरी न्यावं की कळशी न्यावं त्यानं? कोणी कळशी न्यावं. लईच बारकं उभं चलणारं लेकरू अस, त्याच्या हातात तांब्या देत गेले, बापू आण पाणी. जसं त्याला जेवढं ओझं उचलतंय तेवढं त्याच्या डोक्यावर काय द्यावं? ओझं द्यावं. तसं ज्ञान मिळवण्याची क्षमता ही वेगवेगळ्या माणसाची कमी जास्त प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून जसा ज्याचा अधिकार आहे तसं त्याला ओझं द्यायचं. एवढं संत महात्मे सोपं करून आपल्याला हे ज्ञान सांगतात. प्रत्येक साधकाची साधनेविषयीची आवड भिन्न असते महाराज. रुचिवैचित्र्यात साधन वैचित्र्यम. आणि म्हणून या न्यायानं उपदेशामध्ये भिन्नता दिसून येत असते. प्रत्येक माणसाला शक्य, योग्य आणि आवश्यक असेच साधन सांगितलं पाहिजे. एखादं भक्तीचं साधन सांगितलं, ते साधन आपल्याला शक्य झालं पाहिजे, म्हणजे करणं झालं पाहिजे, तर ते आपल्याला ऐकलेलं चीज होईल. किंवा ते योग्य असलं पाहिजे, तर ते आपल्याला करण्यासाठी काय होईल? सोपं जाईल. आणि सर्वांना करता येण्यासारखं, शक्य, योग्य आणि सगळ्याला करता येण्यासारखं असं कोणतं साधन आहे? योग साधन आहे का? योग सगळ्याला करता येत नाही, शक्य नाही. त्याच्यासाठी इंद्रिय निग्रह करावा लागतो. बरं, यज्ञ साधन सर्वांना करता येते काय? शक्य आहे काय? योग्य आहे काय? आवश्यक आहे काय? नाही. यज्ञाला अमाप धन खर्च करावं लागते. आपण वेळोवेळी याचं चिंतन ऐकत असतो. म्हणून सर्वात सोपं साधन काय सांगितलेलं आहे? सगळ्यात सोपं साधन जर कोणतं काय असेल तर हे नामसंकीर्तन हे सगळ्यात सोपं साधन आहे. तुकाराम महाराज सांगतात, नामसंकीर्तन साधन पै सोपे. हे कसं आहे? सोपं आहे, सोपं.
आणि याचा परिणाम काय होणार आहे? जळतील पापे जन्मांतरीचे. सगळं जन्मोजन्मांतराचं पाप या नाम साधनेनं अशा प्रकारचं जळणार आहे. सोपं साधन आहे. या साधनाच्या द्वारा जन्मांतरीची पापं जळून जातात. हरिपाठामध्ये सुद्धा ज्ञानोबारायांनी सांगितलेलं आहे, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. त्या पुण्याची गणना होऊ शकत नाही, म्हणजे मोजमाप होऊ शकत नाही. एवढं पुण्य त्या नाम संकीर्तनाच्या द्वारा आपल्याला मिळणार आहे. या सोप्या हरिनामानं पाप नाहीशी होत असतात. 2 कामं करतं हे नाम संकीर्तन. काय काय? पाप नाहीसं होतंय आणि पुण्य मिळते. बघा, डबल फायदा. असं कोणतं साधन आहे का या जगामध्ये? दुसरं कोणतंच साधन नाही. सर्व दुःखाला कारण असणाऱ्या मायेचं जाळं, दुःखाला कारण जर काय असेल तर हे मायारूपी जाळं सगळं. या हरिनामानं हे मायारूपी जाळं तुटून पडते. काय होत असते? तुटून पडत असते. हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, तेने मायाजाळ तुटईल. हरी 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 हरी, जे काही आपल्याला नाम आवडेल ते सारखं घेत राहिलं, नामस्मरणानं पापनिवृत्ती होत असते. आणि पाप निवृत्ती झाली की अंतःकरण शुद्ध होत असते. हे मन, हे अंतःकरण शुद्ध होत असते. आणि शुद्ध अंतःकरणामध्ये ज्ञानाचा उदय होत असते. त्याला ज्ञान प्राप्त होत असते. आणि ज्ञानामुळेच माणूस मुक्त होत असते. बघा, एक 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 कसं मिळत असते या नामानं. एक 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 पदार्थ, पदाचं चिंतन आपण जर पाहिलं तर आपल्याला शेवटी ज्ञान हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि या ज्ञानामुळं माणूस मुक्त होत असतो. ज्या नामस्मरणानं जीवनमुक्ती आणि विदेहमुक्ती प्राप्त होते, अशा नामाचे आम्ही धारक झालेलो आहोत. जीवनमुक्ती मिळते आणि विदेहमुक्ती प्राप्त होत असते. आम्ही नामाचे धारक, नेनो प्रकार आणि सर्व भावे एक विठ्ठलची प्रमाण. संत महात्मे म्हणतात, आम्ही नामाचे धारक आहोत. नामाचे धारक. नाम जपानं अनेक महापातकी तरलेल्याचं प्रमाण अनेक वेळोवेळा आपल्याला पाहायला मिळतं. तुका म्हणे, महापातकी पतीत होती जीवन मुक्त हेळा मात्रे. पुण्य आणि पातक यांची व्याख्या सुद्धा तुकाराम महाराजांनी मोठी गोड केलेली आहे. पहा, पुण्य परोपकार, पाप ते परपीडा. परोपकार केला की पुण्य मिळत असते, आणि परपीडा म्हणजे दुसऱ्याला त्रास दिला की पाप वाढत असते. बघा, दोन्हीची कशी सांगड आहे. आणिक नाही जोडा दुजा याशी. मग हे पाप पुण्य जाणावं कसं, ओळखावं कसं? झाड जाणी जे फुले, मानस जाणी जे बोले, भोगे जाणी जे केले पूर्वजन्मीचे. ज्ञानोबाराय मोठं गोड सांगतात. झाड कोणतं आहे हे ओळखायचं असेल तर त्याच्या फुलावरून कळते. फळावून, फुलावून झाड कशाचं आहे हे कळत असते. बरोबर आहे? पानावून हे कळत असते. माणूस कसा आहे
त्याच्या बोलण्यावरून कळते. आबा बाबा बाबा काय बोलायला हुशार माणूस आहे, आबा बाबा लई चॅप्टर दिसायलाय म्हणतात. हे चोर आले म्हणून, चोर डुप्लिकेट दागिने घेऊन चम 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 चमकिनारे, आणि माय तुझं सोनं उजळून देतो म्हणून तिचं सोनं घेतलं आणि ह्याचं हे डुप्लिकेट सोनं तिला दिलं. गोड 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 बोलू लागलं, माय अशी आहेस तू, तशी आहेस, चांगली आहेस. फसविलं की नाही हो. मानस जाणी जे बोले, त्याच्या बोलण्यावरून तो माणूस अशा प्रकारचा ओळखू येत असतो. आणि जे आपल्या जीवनामध्ये भोग जे आपल्याला प्राप्त झालेले आहे, सुखदुःखाचा भोग, हे कशावरून ओळखावं? हे पूर्वजन्माचं पाप पुण्य जे काय असेल. चांगलं सुख मिळू लागलं की पूर्वजन्मीचं पुण्य म्हणावं, आणि दुःख मिळू लागलं की पूर्वजन्मीचं पाप. हे ज्ञानेश्वर महाराज सांगतात बरं. आणि म्हणून दुःखाला कारण जर काही असेल तर ते आपलं सगळं हे पाप आहे बघा, पाप. दुःखाला कारण पाप. नामस्मरणानं मग काय होतंय? नामस्मरणानं दुःखाचं जे कारण काय आहे, दुःखाचं कारण पाप आहे. दुःखाला कारण काय आहे? पाप. मग नामस्मरणानं काय होतंय? दुःखाला कारण असलेलं पाप हे नष्ट होतंय. मग दुःखाला कारण असलेलं पाप नष्ट झालं की मग आता दुःख शिल्लक राहिलं की? दुःख शिल्लक राहिलं नाही. पाप नष्ट झाल्यावर दुःख कुठं येईल? एवढी ताकद ह्या नामाच्या शक्तीमध्ये अशा प्रकारची आहे. आणि म्हणून दुःख भोग हे कार्य आपोआपच नष्ट होत असते. असा हा नामाचा महिमा सांगितलेला आहे. मग हे नाम कसं घ्यावं? न लगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. कुठं वनांतरामध्ये जाण्याची गरज नाही, सायास करण्याची गरज नाही. नामस्मरण करण्यामध्ये योग यागाप्रमाणे फार मोठे असे काही सायास करावं लागत नाहीत. मग संसार सोडून, घरदार सोडून वनामध्ये जावं लागत नाही. ज्या ठिकाणी आपण बसलेले आहोत, घरी बसलेले आहोत, शेतात बसलेले आहोत, दुकानात बसलेले आहोत, सोयऱ्याच्या घरी गेलेले आहोत, लेवकाळकडे गेलेले आहोत, लेकीकडे गेलेले आहोत, कुठेही जा, नाम हे कुठंही अशा प्रकारचं आपल्याला घेता येत असते. आणि त्या ठिकाणी जर हे आवडीनं नाम घेणाऱ्या भक्ताच्या घरी परमात्मा स्वतः अशा प्रकारचं सुखानं येत असतो. सुखे येतो घरा नारायण. त्याच्या घरी नारायण येत असतो, म्हणजेच पांडुरंग येत असतो. घरी बसून एक चित्तानं कोणतं नाम घ्यायचं? मग कोणतं नाम घ्यायचं? प्रश्न विचारला. नामसंकीर्तन साधन पैसोपे, कोणतं नाम घ्यायचं? जळतील पापे जन्मांतरीचे, याच्याकरता कोणतं नाम घ्यायचं? कोणतं नाम घ्यायचं? पुढे सांगितलेलं आहे, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. मंत्र हा जपावा सर्व काळ. म्हणून आपण आपल्या गाथ्याची सुरुवात कशी करतो? रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. बघा किती नाम व्हाले, किती वर्षापासून. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा म्हणायचं. तुकोबारायांच्या स्वप्नामध्ये बाबाजी चैतन्य आलेले आहेत. त्यांनी आपलं नाम सांगितलेलं आहे आणि मला हा मंत्र दिलेला आहे. बाबाजी आपुले सांगितले नाम
मंत्र दिला रामकृष्ण हरी. स्वप्नात तुकाराम महाराजांच्या गुरु महाराज त्या ठिकाणी आलेले आहेत आणि याच मंत्रानं आम्ही अशा प्रकारचे तरलेलो आहोत. ज्या रामकृष्ण हरीच्या मंत्रानं आपला उद्धार होत असतो त्या मंत्राचा जप सर्वांनी त्या ठिकाणी सर्व काळ करायचा आहे. कारण या मंत्राशिवाय दुसरं कोणतंही सोपं साधन नाही. आता याच्यापेक्षा सोपं काय आहे? काही नाही, काहीच नाही. आता हे अनुभवानं सांगतात तुकाराम महाराज. यावर जर कोणाचा विश्वास नसेल तर तुकाराम महाराज आपल्या आराध्य असणाऱ्या विठोबा पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतात, बाबा याच्यापेक्षा दुसरं सोपं कोणतंही नाही. मंत्र सोपा आहे, सर्व फलदायी अशा प्रकारचा हा मंत्र आहे. यावीण अनेक असतापय साधन वाहात असे आन विठोबाची. याच्यापेक्षा जर सोपं साधन दुसरं असेल तर ते दुसरं कोणतंही नाही. तुम्हाला माझ्या विठोबाची शपथ आहे. आता अजून किती सांगावं. आणि म्हणून योग याग जप तप या सर्व साधनाच्या पेक्षा नाम संकीर्तन हे सोपं साधन आहे. मोठ्या कळकळीनं शपथपूर्वक अशा प्रकारचं तुकाराम महाराज आपल्याला हे सांगतात. हे सर्व ऐकल्यावर सगळेजण नाम घ्यायला लागलेले आहेत. कोणताही शहाणा माणूस जरी असला, कितीही कसा जरी असला, तरी या साधनाचा अवलंब केल्याशिवाय कोणीही राहणार नाही. एवढं मोठं हे सोपं साधन आहे. आणि म्हणून विठोबाच्या नामानं मनुष्य त्या ठिकाणी कृतार्थ होत असतो. आणि म्हणूनच तुकाराम महाराज सांगतात, नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची. एकदा सर्व देवाची एकदा सभा भरली होती. सगळ्या देवाची सभा भरली. सगळ्या देवामध्ये श्रेष्ठ कोण? सगळ्या देवामध्ये श्रेष्ठ कोण असा सभेचा त्या ठिकाणी विषय ठरला. मी विशेष पुण्यवान आहे म्हणून मी सर्वश्रेष्ठ आहे असं प्रत्येकजण आपल्या श्रेष्ठत्वाचा दावा करू लागला. सगळे देव बसलेले आहेत. आणि मग त्या ठिकाणी अखेर तडजोड करण्याचं ठरविलं. जो कोणी पृथ्वीची प्रदक्षिणा करून सर्वात अगोदर येईल तो सर्व देवतामध्ये श्रेष्ठ समजला जाईल असं त्या ठिकाणी स्पर्धा लागली. स्पर्धेची तारीख ठरली. स्पर्धेचे परीक्षक निरीक्षक म्हणून ब्रह्मदेवाला बसवलं. म्हातारा माणूस ब्रह्मदेवाला बसवलं. त्या ठिकाणी सगळे देव आपापल्या वाहनावर बसायला लागले. गणपतीचं वाहन उंदीर. सगळे देव आपापल्या वाहनावर बसले. पुढे पळायला लागले. तेवढ्यामध्ये देवर्षी नारद गणपतीला भेटले. नारायण नारायण. गणपती महाराज, आता उंदरावर बसला तुम्ही, कवा निघावं, कवा पोचावं, कवा ते प्रदक्षिणे पृथ्वीची प्रदक्षिणा व्हावं. आणि गणपती म्हणायला लागले, काही चिंता करू नका नारदा, आपण त्या ठिकाणी आपल्या आराध्य जे काही असेल त्याला तुम्ही प्रदक्षिणा घातल्यानंतर हे पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य आपल्याला प्राप्त होणार आहे.
असा सिद्धांत गणपती देवाला त्या ठिकाणी माहीत होता. मग आपलं जे काही आराध्य आहे, पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य, स्वतःचे आईवडील आराध्य असणारे भगवान शंकर, माता पार्वती, हळूहळू 2-3 जे काही ठरलं असेल त्या प्रदक्षिणा घालायला लागले. आणि हे सोपं साधन ऐकल्यावर त्या ठिकाणी नारदांना मोठं आश्चर्य वाटायला लागलं. काय हुशार आहेत म्हणले गणपती. एकतर पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य त्यांना प्राप्त होणार आहे आणि निश्चितच सगळ्या देवामध्ये प्रथम पूजेचा मान गणपती देवाला त्या ठिकाणी प्राप्त होणार आहे. 3 प्रदक्षिणा घातल्या आणि प्रदक्षिणा घातल्यानंतर ब्रह्मदेवाकडे गेलेले आहेत. भक्तिभावानं 3 प्रदक्षिणा घातल्यावर पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य मिळतं असा शास्त्र आधार त्या ठिकाणी ब्रह्मदेवानं शोधून काढला. आणि गणपती देव हे सगळ्यात अशा प्रकारचे पूज्य, प्रथम पूज्य ठरतील हे ब्रह्मदेवानं काय केलं, निर्णय देऊन टाकला. गणाधीश झाले. असा हा भगवंताच्या आराध्याचा. आता हे पृथ्वी प्रदक्षिणाचं पुण्य करत असताना महादेव पार्वती यांना प्रदक्षिणा करीत असताना मुकाट्याने केली असेल की. तिथं काय घेतलं, नाम घेतलं. नाम घेतलं जे काय असेल, ओम नमः शिवाय, शंकर, ओम नमः शिवाय, हर हर महादेव, हर हर महादेव, या नामाची शक्ती त्या क्रियेला काय झाली, त्या क्रियेसोबत फिरायला लागली. नामाची शक्ती, नामाचं आवरण, या नामामध्ये एवढी शक्ती आहे. त्या नामाची शक्ती त्या क्रियेबरोबर फिरायला लागली. म्हणजे काय झालं, ती क्रिया फलीभूत अशा प्रकारची ठरली. सगळे देव मागं पडले आणि गणपती महाराज त्या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा त्या ठिकाणी प्राप्त झाले. आणि म्हणून हे सोपं साधन, तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी. ह्या गणपतीच्या न्यायाप्रमाणे शहाणा माणूस सोप्या साधनामध्ये प्रवृत्त होत असतो. हे सगळे देव अवघड साधनामध्ये पडले की नाही हो. पृथ्वीला प्रदक्षिणा घाला, हे पृथ्वी प्रदक्षिणा म्हणजे योग, याग, यज्ञ, कर्म, धर्म, ही सगळी ही अवघड साधनं. जो शहाणा माणूस आहे तो अशा प्रकारची ही नामवृत्ती, नामचिंतन, नामधारक ही प्रक्रिया घेतल्याशिवाय राहणार नाही. काय सांगावं, एवढं पुण्य मिळतंयच, पण ब्रह्महत्येसारखं पातक सुद्धा या नामानं काय होते, नष्ट होत असते. नष्ट असे अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात. ब्रह्महत्या राशी, पातके अपार, वाल्मिक किंकर वंद्य केला. वाल्मिक असणारा, आपल्याला वारंवार ते उदाहरण माहिती आहे. वाटमारीचा धंदा करीत होता, वाल्या कोळी, अनेक ब्रह्महत्या करून आपल्या कुटुंबाचं भरण पोषण करीत होता. एके दिवशी नारद महर्षी त्या वनामध्ये जात त्यानं नारदालाही आवडिलो, धरलं महाराज नारदांना. नारदानं विचारलं, अरे वाल्या, हे कशा करता करतोस एवढं? ज्याच्यासाठी तू एवढं पाप करतोस, तुझ्या पापामध्ये कोणी वाटेकरी होणार आहे काय? हो, तुझ्या पापाचा वाटेकरी कोणी होणार आहे काय?
वाल्यानं सांगितलं, त्यांचं भरण पोषण मी करतो आहे, वाटेकरी असणारच. जा बर घरी विचार, तोपर्यंत मी या ठिकाणी थांबतो. नारदानं सांगितलं. वाल्यानं म्हणला, हे शेंडीवाल्या, बरा हुशार दिसालास म्हणला. मला घरला वाट लावतूस आणि तू इथून पळून जाय. चांगला हुशार आहेस म्हणला महाराज. पळून जाण्याकरता तू युक्ती काढलेला आहेस. नारदानं सांगितलं, अरे बाबा, तुला जर विश्वास नसेल, मला या झाडाला बांधून टाक आणि विचार घरच्याला, या पापामध्ये कोणी सहभागी होते काय तुझ्या. झाडाला गच्च बांधलं महाराज. खरोखरच डाव्यानं भजनही करता येणार गेलं नारदाला. नारायण नारायण म्हणू लागलं. एवढं आवडून बांधलं नारदाला. घरी गेलेला आहे, कुटुंबाला विचारलं, पत्नीला विचारलं, एवढं तुमच्यासाठी मी खटाटोप करायला लागलेलं आहे, मला पाप 7 रांजणं एवढे भरलेले आहेत, हे मला पाप लागणार आहे, पापाचे वाटेकरी होता की आम्हाला काय करायचे म्हणले. ते तुमचं काम आहे, तुमचं काम आहे ते. आम्हाला भरण पोषण करणं, काय आणून देणं खायला, बाजार आणून देणं, हे तुमचं काम आहे. लेकरायला विचारलं, ते म्हणले आम्हाला माहीत नाही. आम्ही निघाल्या म्हणले पिक्चर बघायला नांदेड. सगळे अशा प्रकारचे टाळाटाळी करू लागले. शेवटी पश्चाताप झाला महाराज. सगळेजण असंच म्हणायला लागलं. धावत 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 नारदाच्या पायावर लोटांगण घातलं वाल्यानं. लोटांगण घातलं, झाडाला बांधलेलं सोडलं, चरणावर नतमस्तक झाला. पश्चाताप होऊ लागला. महाराज, मला या पापामधून सोडण्याचा काही मार्ग सांगा, काहीतरी सुटका करा माझी. नारदांनी मंत्र दिला महाराज. राम नाम सांगितलं. काय कर? राम नामाचा जप कर. आता रामा म्हणताच येईना गेलं. त्याला काय होतं पाठ? मारा 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 असंच येऊ लागलं. येईना चालले हो महाराज. बरं तेच म्हणा म्हणले तुम्ही. मारा मारा म्हणा. मारा 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 मा. काय झालं? रामा, राम 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 मुखाला येऊ लागलं. सर्व पाप राम नामानं नष्ट झाली. किती नामाची शक्ती आहे. जळतील पापे जन्मांतरीची. नुसता वाल्या राहिला नाही, एवढा नामाचा प्रभाव त्या ठिकाणी वाढायला लागला. महान दृष्टा ऋषी बनला महाराज. आणि त्या वाल्यानं रामायण लिहिलं. रामायण अगोदर लिहिलं. केले रामायण. सगळे हुशार झालेत आता. हे आता सगळ्याला एक एक दिवस प्रवचन करायचे पुढे चलून. तुम्ही सांगायचंय आता. आता केदोळा ऐकावं आता हे. 365 जण रोज एक सांगणार आता. एवढं सगळ्याला पाठ होऊन गेले आता. ऋषी झाला. ऋषी वाल्मिक झाला. वाल्याचा कोण झाला? वाल्मिक ऋषी झाला. ऐसा नामाचा महिमा. किती आहे हो नामाचा महिमा? झाली बोलायाची सीमा. त्या नामाचं महिमान जर सांगायला बसलं तर त्या महिमानाला सीमा सुद्धा राहणार नाही. इतकं मोठं त्या नामाचं प्राबल्य अशा प्रकारचं आहे. सहज उच्चारलेल्या सोप्या नामजपाने सुद्धा अनेक अनेक अशा प्रकारचे महापापी, नुसता वाल्या कोळ्या नाही, असे पुराणामध्ये हजारो उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात. आजामेळ असेल, भिल्लिनी असेल, कुंटिनी असेल,
प्रत्यक्ष अशा प्रकारची पुराणानं या भगवत भक्ताची मांदियाळी त्या ठिकाणी सांगितलेली. अजामेळा भिल्ली तारिली कुंटणी प्रत्यक्ष पुराणी वंद्य केली. आणि विशेषत्वानं या नाम जपाकरता देशाचं बंधन नाही, काळाचं बंधन नाही, अजून कशाचं, देश काळ कशाचंच बंधन नाही. पुणे देशात करता येते. अमेरिकेत गेल्यावर नामजप करता येते, इंग्लंडला गेल्यावर नामजप करता येते, भारतात आल्यावर नामजप करता येते, चंद्रावर गेल्यावर नामजप करता येते. त्या चंद्रावर जाणाऱ्या त्या यानामध्ये एका महिलेनं भगवद्गीता नेलती सोबत. तिची मुलाखत आलेली टी व्हीवर. माझ्याजवळ भगवद्गीता होती म्हणून मी सुखरूप वापस आले. म्हणजे ती नामजप करीत होती. देशाचं बंधन नाही, काळाचं बंधन नाही, जातीचं बंधन नाही. कुणीही असो नामजप घेऊ शकता. आणि लिंगाचा सुद्धा भेद नाही. स्त्री असेल, पुरुष असेल, भलते याती नारी नर कुणीही असो, बालक असेल, वृद्ध असेल, कुणालाही नामजप अशा प्रकारचा करता येतो. सगळ्यांना अधिकार आहे. सकळास येथे आहे अधिकार. देशाचं बंधन नाही, काळाचं बंधन नाही, जातीचं बंधन नाही, यातायाती धर्म, लिंगाचा सुद्धा भेद नाही. स्त्री असो, पुरुष असो, भलते याती असो, सगळ्यांना अधिकार दिलेला आहे. सकळाशी येथे आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरीच्या नामे. नर अथवा नारी हो का दुराचारी, मुखी गाता हरी पवित्र तो. नाथ महाराज सांगतात हरिपाठात. कुणीही असो या कलियुगामध्ये परमेश्वर प्राप्तीचं हे सगळ्या वाटा क्षीण झालेल्या आहेत. योग यागाच्या वाटा क्षीण झालेल्या आहेत. अवघ्या वाटा झाल्या क्षीण. कली नघडे साधन उचित विधी विधान नकळे नघडे सर्वथा. कर्म आणि धर्म या गोष्टी देश काल आणि पात्र यानुसार यथासांग व्हाव्या लागतात. कर्मधर्म करीत असताना देशाचं बंधन आहे. यज्ञालाही भारतभूमीच आहे. दुसऱ्या देशामध्ये यज्ञ सफल होत नाही, नाही का. कोणत्याही काळामध्ये यज्ञ करता येत नाही. यज्ञाला पात्रता लागत असते. हे सगळ्या गोष्टी कर्मधर्मामध्ये पाहिल्या जातात. आणि तसं जर ते झालं नाही, पुण्य मिळण्याऐवजी पाप मिळते कर्मधर्माच्या नुसार. कर्मधर्म न होती सांग उणे अंगी पतन. म्हणून हे कर्मधर्म यज्ञ या जसं पाहिजे तसं झालं नाही तर त्याचं अधपतन व्हायला लागत असते, उलट त्याच्या अंगावर येत असते. म्हणून हा सर्व विचार संतांनी एकमतानं अशा प्रकारचा आपल्याला सांगितलेला आहे. नामस्मरण हे सगळ्यात सोपं साधन आहे. नामस्मरण याच वाटेनं आपल्याला जायचं आहे. स्वल्प वाटे चला जाऊ वाचे गाऊ विठ्ठल. विठ्ठल नाम एक एक यज्ञ अशा प्रकारचा. नाम घेता वाट चाली. पावला पावलाला यज्ञ जर प्राप्त करून देणार असेल तर हे नाम आहे. काय सांगावं. वेद अनंत बोलला, अर्थ इतुकाची साधिला. विठोबाशी शरण जावे, निजनिष्ठा नाम घ्यावे. हे हरिनाम पवित्र आहे, सोपं आहे,
आणि वेदाचं बीज आहे. वेदाचे जे बीज हरी हरी अक्षरे पवित्र सोपे रे तेची एक. नाथ महाराजाचा हरिपाठ वाचित जावा, सुंदर आहे. वेदाचं बीज असणार हे हरिनाम अशा प्रकारचं आहे आणि म्हणून हे साररूप आहे. या जपानं सुद्धा भगवान शिवाला समाधान प्राप्त झालेलं आहे महाराज. या जपानं सुद्धा भगवान शिव हळहळे तापला, राम नामे शीतळ झाला. भगवान शंकरांनी सुद्धा हे नाम अशा प्रकारचं घेतलेलं आहे. सारा सार विठोबा नाम तुझे सार, म्हणून शूळ पाणी जपतसे वारंवार. अशा या नाम जपाला काळ वेळ काही अशा प्रकारचं लागत नाही. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरती. आणि म्हणून तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुणी, शहाणा तो धणी घेत असे. न लगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. म्हणून मनुष्याचं जीवन कृतार्थ करणार हे नाम आहे. सर्वात सोपं साधन आहे. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी सोपा मंत्र सांगितलेला आहे. सर्वांनी अशा प्रकारचं जपला पाहिजे. आणि श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय आजच्या या अभंगामध्ये नामचिंतनाचं अत्यंत अशा प्रकारचं महत्त्वाचं साधन आपल्याला सांगतात. कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. मोतीराम महाराज की जय. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी.